नाही खाऊन जायचं आहे. हे बघ बाई हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत ही त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. आणि मी आलेले आहे इकडे माहेरी. माझ्या माहेरी म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की गावातच माझं माहेर आहे. तर 2-3 पावलावरतीच आहे माहेर. तर तिकडे चाललेली आहे मी आणि आम्ही सगळेजण चाललो आहे गावाला म्हणजे माझी जी चुलत बहीण आहे तिच्या मुलगीची डिलिव्हरी झाली. माहे गावात आहे ती आणि तिकडेच चाललो आहे आम्ही सगळेजण तिलाच बघण्यासाठी. तर आम्ही सगळेजण मी शामल राहुल यांच्यासोबत जाणार आहे त्यामुळे इकडे आली मी आणि त्यांच्याच गाडीतून जाणार आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे. श्रुती तू पण येणार आहेस? हो. झालं का रिया? रिया पॅन्ट घालायची अजून. येणार आहेस ना तू? आवरा पटपट आवरा. वेळ झालाय. दादा कुठे गेला? आला टप्पी बघा इकडे पण आली आहे. टप्पी बघा जिथं जाईल तिथं पाठीमागं असते बघा. हे बघा काय करायलीस ग? जा घरी चला आवरा पटपट. वेळ झालाय. घरी पण परत यायचं आहे ना लवकर. मग आवरा. 2 वेण्या घाल तिच्या. 2 वेण्या घाल. 2 शेंड्या घाल तिच्या. येत नाही खाली आम्हाला ऑरेंज कलर लय आवडतोय म्हणून आम्ही सारखं ऑरेंज कलरच घालतोय. मामाने मी म्हणत काढायला नाही रिया. होय की नाही? कोणी घेतलाय रिया तुला टी-शर्ट? हा सांग, खरं सांग कोणी घेतलंय? हा म्हणून घालतेस का नाही तू? हा सारखा आतून घेतलाय मग घालतेस का नाही? बा गुड गर्ल. रिया तेवढी माझी बाई. आहो तुमचे किती उत्तर देतात बघ्या. असं नाही बाबा, एका हाकीत ऐकायला पाहिजे. काय घाबरत नाही बाई तुला घाबरत नाहीस तो. तुला घाबरत नाही. मोबाईल आहे. मोबाईल असला की काय समजत नाही काय सुचत नाही. हे काय बरोबर नाही. आमचं मी आहो नुसतं म्हणेपर्यंत ते येतात पळत. आहो बघ्या कपडे घाला की आवरा की. बघा उठलत कसं. ओके. आहो ऐकलं काय ग बाई? घाबरत नाही बाई तुला. असं नसतंय. उठायला पाहिजे होतास तू, पळत यायला पाहिजे होतास. असं नसतंय. ओके. दाजींच्याकडनं जरा घे. एक हाक मार. एक आत दाजी पळत येतात. पापा की परी. तर इकडे सगळेजण आम्ही ना मह्याला जाणार होतो. महे म्हणजे गणेशवाडी नंतर बिडशेड नंतर बीड येत आणि बिडानंतर येणारं गाव म्हणजे नदीच्या पलीकडचं म्हणजे महे. तिथं माझी चुलत बहीण असते, राहते तिथं. तर तिच्या मुलगीची डिलेवरी म्हणजे विजयाची डिलेवरी होऊन अगदी 2 महिने झाले असतील, 2 ते 3 महिने झाले असतील. आणि अजून आम्ही बाळाला बघायला गेलो नव्हतो. आज उद्या करत असेच आमचे दिवस चालले होते. म्हटलं ठरवलं की नाही आज जाऊन येऊया म्हणून त्याचीच तयारी होती. आत्ता तर इकडे 4 वाजता जायचं म्हणत आम्हाला 5 वाजले होते. रियाही शाळेतून आली होती. आर्णव फक्त बाकी होता यायचा. आणि गाव काय 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर इकडे श्यामल आवरायला गेली होती. चपात्या वगैरे तिने बनवल्या. मी म्हटलं अंडा करी मी बनवते तोपर्यंत तू आवरून ये म्हणून ती वरती केली होती. तर घरातून असं आमचा चौकातला नजारा दिसतोय बघा. अगदी शांत चौक झाला होता. कारण आता ज्यावेळेस आमच्याकडे दुधाचा भोंगा होतो तर त्या भोंग्यानंतर ना सगळेजण मग चौक भरलेला तुम्हाला दिसेल. त्यावेळेला सगळे दूध वगैरे घालायला येतात. चौकातच सगळ्या डेअरी वगैरे आहेत त्यामुळे मग हाऊसफुल असं चौक भरलेला दिसतो. तर इकडे थोडंसं घर मी दाखवते. तर इकडे रियाचे आमच्या लहानपणीचे फोटोग्राफ्स आहेत ते इथं लावलेले आहेत हॉलमध्ये असे. आणि खूप छान दिसते रिया आमची. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसांच्या घरात तर असणारच. तर थोडंफार मी घर दाखवते. आता अस्ताव्यस्त आहे तरी समजून घ्या. कारण गडबडीचं आहे आणि गडबडीत आम्ही सगळ्या ह्याच्यात मी चाललेले नाही. जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवते. तर असंच ह्यांनी पण काडप्पामध्ये कपाट करून घेतलेलं आहे पण यांचं सिंगल आहे. आणि किचन ओटा छानसा. ह्यांचं देखील व्हेंटिलेशन असं आहे. इकडे व्हेंटिलेशनमध्ये वॉशिंग मशीन ठेवलेला आहे. माझं वॉशिंग मशीन वेगळं आहे
आणि यांचं वेगळं आहे. यांचं वरून टोपण आहे आणि माझं आहे ते गोल खाली बसूनच कपडे घालावे लागतात. तर इकडे मागे बेडरूम आहे, तिथंच देवारा वगैरे आहे. तिथे मम्मी पप्पांची ते बेडरूम आहे आणि वरती पण 2-3 बेडरूम आहेत. तर वरती राहुल आणि रोहितचे बेडरूम वगैरे आहेत. वरती पण बाथरूम वगैरे सगळं स्पेशल आहे. वरती हॉल वगैरे पण आहे. तर इकडे जवळपास 1 तास झाला आम्ही आवरत होतो, म्हणजे स्वयंपाक सगळा न्यायचा होता ना. चपाती आणि अंडा करी एवढं नेणार होतो. तर शाळा सुटल्यानंतर रिया आली होती आणि अर्णव अजून आला नव्हता. अर्णव का थांबलाय पाठीमागं ते रिया सांगत होती की तो कुलप घालायला थांबलाय म्हणून. तर इकडे बघा आला तो शाळेतून. काय करत होता? शाळेची कुलप घालत होता सोय मित्रांच्या संग. बर काय झालं आता तर हे आमचं गणेशवाडी गाव आणि ही आमची मेन गल्ली आहे. आणि समोर स्ट्रेट तुम्हाला दिसत असेल ते एकनाथ मंदिर आहे, जे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. इकडे चौकात पाराखाली दिसतं ते दत्त मंदिर आहे. इकडे शाळा आहे आणि हे माझं माहेरचं घर अगदी चौकातच आहे, मेन चौकात. आणि माझं घर त्या दुसऱ्या गल्लीत आहे, तिथं जवळच आहे, अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे घर माझं. तर आम्ही सगळेजण चाललो आता. बंधुराची असंच जायचं का पुढं कोल्हापूरला? काय पार्टी बिर्टी काय असंच जायचं? मेडिसिन म्हणायचं परत यायचं, फिरून आणणार काय? बर फरसांची पार्टी अशी माणसं. रिया असं कुठं असते वेगळं? पार्टी मागवली मी कोल्हापूरला घेऊन चला म्हणाले. जायचं नव्हे, रंकाळ्यावर वगैरे तुला जायला भेटेल ना, कारखान्यात म्हणालीस. आपल्याकडे तलाव मोठा स्टॉप बसून थांबलेला असणार, गाड्यांची वाट बघत. जानू आहे का? गाडी माग असेल. नको दिसते पुढे ये म्हणा, पुढे आगे आओ, आगे आ जाओ, आगे आ जाओ. आम्ही निघालो फिरायला. जेवण तेवढं करून ठेवा. आमचं पण कर सांगा. हॉटेलला चाललोय, हॉटेलला जेवायला. दारुगडा नव्हे, हॉटेलला चाललोय जेवायला. तुमच्या पुरतं घरात जेवण बनवा. हा नाही दारुगड अजिबात नाही दार वगैरे. थांबल्या सांग लवकर. हे बघ चाललोय गावाला आम्ही. काय निघायचं? शाळा सुटली होती त्यामुळे जानू मला वाटेतच भेटली. जानू इकडे बेडशीटवरती येते आणि अशी चालत आम्हाला आमच्या गावापर्यंत यावं लागतं. 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे शाळेपासून घरापर्यंत. तर ती अशी चालत येते मैत्रीण. आम्हीही असंच चालत जात होतो. तर तिकडे तिला सांगितलं की घरी लक्ष ठेवू म्हणून आणि आम्ही मग निघालो. इथंच दुकानातच आपल्या खायला घेणार होतो, कारण तिकडे नातेवाईकांच्या घरी न्यायला. तर श्यामल उतरून दुकानात गेली होती आणि ती खायला वगैरे घेऊन येत होती. तर अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं आहे, कुरडूला जायचं आहे. जिथं की माझी बहीण राहते, चुलत बहीण, आणि तिच्या पण मुलगीची डिलिव्हरी झाली, मनीषा. तर मनीषाची पण डिलिव्हरी झाली आणि तिला पण बाळ झालं आणि तिला पण बघायला जायचं आहे. आणि अजून आम्ही गेलेलो नाही तिला पण. आता ती ओरडत असेल चांगलंच, बघूया आता एक दिवस नक्की काढून तिच्याकडे जायचं आहे. तर इकडे त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि वाटेत ही जी नदी भेटते ती पूर्ण काठोकाठ अगदी पाणी भरलं होतं. आतापर्यंत एक पूर म्हणजे जी बीडची माही झाली ना त्या माहीला एक पूर येतो, पण आत्ता ह्या माहीला काय आला नव्हता, त्यामुळे पूर काय अजूनपर्यंत तरी काय आलेला नाही. आता इथून पुढे बघूया कसं पावसाचं वातावरण राहणार आहे. तर इकडे आम्ही ताईच्या घरी येऊन पोचलो आणि मग आमचं बाळ, तर बाळाचा चेहरा दाखवत नाही तुम्हाला, पण बाळ खूपच छान होतं, क्युटी पाय होतं. आणि हे बाळ बेबी गर्ल आहे त्यामुळे खूप छान होती. दुर्वा नाव तिचं ठेवले. आणि मग बघितलं वगैरे, उज्ज्वला छान आहे, तिची पण हेल्थ चांगली आहे, बाळाची पण हेल्थ चांगली आहे. त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की आपलं डेली रुटीन काय असतं. घरी आल्यानंतर बाईला कुठलाही स्वयंपाक चुकलेला नाही, त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. पहिले तर मुलांनी चहा वगैरे करून घेतला होता, कारण ती यायला आणि मी जायला असं झालं. त्यामुळे जानू अर्णव चहा घेऊन त्यांचं त्यांनी करून घेतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याला मी काय करू नको म्हटलं होतं, फक्त चहा वगैरे तुमचं तुम्ही करून प्या. तिने झाडलोट वगैरे स्वच्छ केली होती. दारात जो स्लॅब पडला होता पलीकडे ते देखील तिनं स्वच्छ केलं होतं. दारात खूप पाणी मारून तिनं ते कचरा काढला होता, त्यामुळे ती निवांत आता फरशा वगैरे पुसत
पुसून ना संध्याकाळी. सकाळी मी ऑलवेज पुसल्या होत्या, पण संध्याकाळी देखील ते धुळीमुळं वगैरे घर घाण झालं होतं. ते ती शाळेतून आल्यानंतर तिनं पूर्ण घर परत एकदा पुसून काढलं आणि दार देखील क्लीन करून घेतलं होतं चांगलं स्वच्छ. त्यामुळे ती आता इकडे आराम करायला बसली आहे. थोडा वेळ थांबते म्हटलं आणि मग अभ्यासाला बसणार असं तिचं चाललं होतं. मग ठीक आहे म्हटलं, तोपर्यंत मी इकडे दूध पण गरम करायला ठेवली. स्वयंपाकाचा अजून काही निश्चित नव्हतं की काय करायचं आहे, कारण श्रावण येतोय आणि आत्ता सध्या मग काय भाजी बनवायची की हे काय म्हणजे येतात घेऊन, हे मी अजून त्यांना कॉल केला नव्हता. त्यामुळे इथून पुढे मी कॉल करणार आणि मग विचारणार की काय करतायत. तर मला माझी स्वतःची हाईट ना कधी आवडायची नाही, पण एक मात्र फायदा आहे की म्हणजे स्टूल वगैरे घेऊन वरती चढावं लागत नाही. अगदी हात वर केला की लॉफ्टवरती हात पोचतो. फक्त टाचावरती केल्या की सहज माझा हात वरती लॉफ्टवरती जातो. त्यामुळे मला सहज सोपं जातं की फक्त डबल काय ठेवला असेल की हाईटवरती तर मग ते हात पोचत नाही, बाकी सगळीकडे हात पोचतो. तर इकडे टफी मी तुम्हाला सांगितलं होतं की टफी माझ्याजवळच बसते म्हणून, आणि मी दिवसभर नव्हते तर ती अशी मला शोधत होती सगळीकडे. आणि हिचं फक्त लक्ष असं असतं की एखादी सासू कशी सून काय करते आणि बघत बसते बघा तिच्याकडं लक्ष ठेवून असते, तशी हिचं माझ्याकडं कन्फर्म लक्ष असते की मी काय करते, कुठं जाते, काय करते. हिचं फक्त माझ्याकडंच लक्ष आहे बघा, आणि हे असंच करते. तिकडं कुठेही बाहेर जावं तर माझ्या पाठीमागणं सगळीकडे येते. मध्ये तर आम्ही 2-3 दिवस ट्रिपला गेलो होतो तर हिला सोडून गेलो होतो असंच, म्हणजे ज्यावेळेस तिची पिलं झाली नव्हती त्यावेळेला मम्मीच्या घरात होती. ती अक्षरशः आमची वाट बघत बसायची. तर इकडे त्यांनी संजेची वेळ तर ऑफकोर्स दिवाबत्ती तर आपण करतोच सगळेजण. आणि इथं तर ह्या स्वामींच्या इथं फोटोकडं बघितलं ना अगदी शांत वाटतं आणि इथूनच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जसे की मी तुम्हाला रोज ब्लॉगमध्ये बोलतेच की स्वामींच्यामुळे तुमच्या ज्या काय असतील इच्छा त्या पूर्ण होतील, तर त्या इथूनच माझ्या पूर्ण होतात आणि तुमच्या देखील होतील इथून पूर्ण. तर ना बरेच दिवस झालं माझ्या डोक्यात एक विचार होता की नारळाला माझ्या कोंबच येत नव्हता, आणि सहज मी असं बोलता देवपूजा करताना मी स्वामींच्याजवळ म्हटलं होतं की का येत नसेल, काय प्रॉब्लेम असेल की नारळाला कोंबच येत नाही, नारळ खराब होत होता. आणि अचानक एक दिवस मला पूजा करताना तो नारळाला कोंब दिसला आणि एवढी मी खुश झाले होते. पहिला फोन मी यांना करून सांगितलं की मला नारळाला कोंब आलेला दिसलाय, आणि त्यात मला मस्त वाटते. खरंच खूप छान असतं नारळाला कोंब आलेलं. कदाचित घरात लक्ष्मी स्थिर राहते असं काही तर तिचं महत्त्व असेल, पण मला तर खरंच खूप भारी वाटायला लागले. तर इकडे माऊ आमची बघा, माऊ आणि ही 3 टप्पी आणि ती बबली आणि मॅगी अशी आमच्या घरात 4 जनावरं झालेली आहेत. आणि ज्यांना कोणाला जनावरं आवडत नाहीत, ही जी पाळीव जनावरं आहेत ती आवडत नाहीत, ती मात्र मला सतत टोमणे देतात की यांच्या घरात माणसं कमी आणि जनावरच आणि 2 पाळा असं करतात. पण असो, ज्याची त्याची सोच असते आणि ज्याचं त्याचं विचार आणि ज्याची त्याची पसंती असते. आता आम्हाला पर्याय नाही म्हणून आम्हाला टप्पीची पिलं जी आहेत ती पाळावी लागणार आहेत. बऱ्याच जणांनी मला सल्ला दिला की नेऊन सोडा, हे करा, पण ते मनच आमचं होईना झाले त्यांना सोडायचं. कसं तर एक तर आपण त्यांना पाळणार आणि नेहून कुठं तर सोडणार वनवाशासारखं, ते मला काही पटत नाही, त्या विचाराची मी नाही आहे. त्यामुळं जसं असेल तसं म्हटलं, जसं घडेल जसं त्यांना कोण भेटेल, त्यांच्या नशिबात जर माझ्याच घरी राहणं असेल तर ठीक आहे, आपल्याला थोडा त्रास म्हणायचा आणि मग
मी त्यांना ठेवले. तर आता वरती टेरेसवरती पाऊस आहे म्हणून मी त्यांना आता बाल्कनीमध्ये ठेवते. त्यांचं थोडं हाल होतंय पण आता काय पर्याय नाही, कारण तेवढं आता त्यांना सहन करावंच लागणार म्हणून मी त्यांना बाल्कनीमध्ये ठेवली आहे. बाल्कनीमध्ये पाऊस वगैरे येत नाही. तर इकडे मी देवाची वात लावल्यानंतर ना मी इकडे जे कापूर डिफ्युजर आहे त्याच्यामध्ये मी कापूर घालते आणि तो इतका छान आहे ना, त्याच्यामध्ये कापूर घातले की अगदी घरभर ना स्मेल त्याचा कापराचा पसरतो आणि मग छान वातावरण होतं आणि मला तर हा वास खूप आवडतो आणि त्यामुळे कापूर मी नेहमी त्याच्यामध्ये घालते आणि मस्तच त्याचा वास खरंच येतो. तर जानू इकडे मी यांना फोन केला आणि जानू मग मदत करायला मला बसली, कारण हे चिकन घेऊन आलेत म्हटलेत आणि ते आल्यानंतर मग ही मी तुम्हाला शेअर करते. तर हे चिकन घेऊन आलेत कारण श्रावण चालू होतोय त्यामुळे परत खायला भेटणार नाही, कारण आमच्यात आता श्रावण आणि गणपती जोपर्यंत येऊन जात नाहीत ना तोपर्यंत आम्ही काही बनवत नाही घरात नॉनव्हेज. त्यामुळे आत्ताच हे काय असेल ते. आणि आमच्या घरी सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार परत रविवारी खातात. एवढे तर दिवस आमच्यात पाळले जातात. परत संकष्टी किंवा एकादश आली किंवा असं काही उपवास असले तर आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे अजिबात बनलं जात नाही, कटाक्षाने पाळलं जातं. त्यामुळे बऱ्यापैकी कमीच असतं आमच्या घरी. जेव्हा कधी मनात येईल त्यावेळेस. आता श्रावण आहे म्हणूनही 2-3 वेळा झालेलं आहे, नाहीतर सारखं सारखं काही नसतं. तर इकडे त्यांनी चिकन 2 किलो आणलं होतं आणि सोबत लेग पीस आणलं होतं. तर ते पिल्लांच्यासाठी इतकं आणावं लागतं, नाहीतर आम्ही घरी एवढं कोण खात नाही. तर यातलं थोडं मी मसाल्यामध्येच बनवणार आणि पिल्लांना घालणार आहे. तर ह्यातलं मी थोडंसं चिकन चांगलं होतं त्यामुळे मी यातलं छोटे छोटे पीस करून घेतले, कारण म्हटलं की आज थोडंसं 65 करूया, परत मिळणार नाही खायला. मी काही खात नाही पण आरूसाठी आरूला आवडतं म्हणून करणार आहे. तर इकडे 65ची तयारी केली. एकीकडे मी तेल तापत ठेवणार आहे, ह्याच्यासाठी चिकन शिजायला घालणार आहे आणि एकीकडे भात लावलेला आहे. एकीकडे जानूनं चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर आता मी स्वच्छ धुवून एकीकडे आधी चिकन शिजायला घालते, त्याच्यानंतर मग आपण चिकन 65ची तयारी करूया. तर चिकन मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि चांगलं पिळून मग ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये घालते. आता कुकर तर नाही आहे, कुकरमध्ये नको म्हटलं, कारण पातेल्यामध्ये शिजत घातलं की मग त्याच्यामध्येच रस्सा वगैरे बनवता येतो. डबल भांडी घाण होत नाही त्यामुळे मग पातेल्यामध्येच बनवायला घेतलं. आता हे चांगलं परतवून घेऊन मग मीठ टाकून त्याच्यामध्ये झाकण लावून आपण शिजायला ठेवूया ते. तर आता इकडे मी चिकन 65ची तयारी केलेली आहे. चिकन जे चांगलं मी बारीक पीस करून घेतलेले आहे चाकूने छोटे छोटे, आणि मी सॉफ्टच सगळे पीस घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी कुठंही असं हे घेतलेलं नाही, कडकवालं घेतलेलं नाही, तर सॉफ्टच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट टाकले. कढीपत्ता बागेतला थोडा आणून टाकला आहे, थोडंसं जास्त कढीपत्ता असेल तरी चालतो. चवीपुरतं मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये. आता इकडे माझी एक चूक झालेली ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते पुढे काय ते. त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर घातला आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि चिकन 65 मसाला तो ॲड करते. आता इकडे चूक काय केली मी, लिंबू वगैरे सगळं घातलं, अर्धा लिंबू वगैरे पिळून घातला, पण दही नव्हतं म्हणून मी म्हटलं की राहू दे दही घालायचं, पण दह्याने चव येते. आणि सगळ्यात मोठी चूक काय केली की मी इन्स्टंट करायला घेतलं. इन्स्टंट कधीच करायला घेऊ नका, कारण चवीत खरंच खूप फरक पडतो, तो मला कळला. कारण इन्स्टंट केलं जर मुरलं तर त्याला चव अजिबात लागत नाही आणि मसाल्यांचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरत नाही. त्यामुळे किमान 1 ते 1.5 तास तुम्ही ते मॅग्नेट चांगलं करून ठेवा आणि दही लावून मॅग्नेट ठेवा. माझ्याकडे इकडे दही नव्हतं त्यामुळे मी घातलं नाही, पण दही घाला आणि गरम मसाला असेल तर तोही घातला तरी चालेल आणि चांगले 1 ते 1.5 तास तुम्ही मॅग्नेट करा. मी अगदी ठेवलं ते लगेच काढलं आणि लगेच तळायला घेतलं, त्यामुळे ते चवीत थोडासा फरक पडला. चांगलं झालं होतं, क्रिस्पी झालं होतं, पण थोडंसं चवीचे काय ना मसाल्याची टेस्ट त्याच्यामध्ये उतरले, असे ज्युसी आतून खाताना ना जे मसाल्याचा फ्लेवर येतो ना तो थोडासा कमी पडला. तर इकडे जानूला मी सांगितलं की तू चपात्या करून दे, कारण जेवायला ऑलरेडी वेळ झाला होता, बनवायला देखील वेळ, कारण ह्यांना यायला 9 वाजले. कारण रेग्युलर ते 8पर्यंत येतात, पण चिकन घ्यायला थांबलेत त्यामुळे त्यांचा बराच वेळ तिथं गेला. त्यामुळे ते किमान 8:30 ते 9 वाजेपर्यंत घरात आले. त्यामुळे इथून पुढचं स्वयंपाक आमचं चालू आहे आणि आत्ता जेवायला किती वाजणार आहेत देवाला माहीत. तर इकडे बघा आता मी सगळं ते इन्स्टंटच करायला घेतले आणि ते आता तळून घेते. तर तेल चांगलं कडक तापले आणि तेलामध्ये ते मी जेवढे पीस बसतील तेवढे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे.
असं पाहिजे. कसं पाहिजे. आणि इकडे मस्त असं सोनेरी रंगावरती मी चिकन 65 तळून घेतलेलं आहे. चांगलं कुरकुरीत क्रिस्पी झालं होतं, जसं मार्केटमध्ये भेटतं तसंच झालं होतं. फक्त मी सांगते मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये कमी झाला होता, कारण मी ते मॅग्नेटच केलं नाही, डायरेक्ट घातलं आणि डायरेक्ट तळायला घेतलं. तर तसं करू नका तुम्ही. दही वगैरे ॲड करून चांगलं एकजीव करून मॅग्नेट करून ठेवा. तर मी दही आणायला टेस्टमध्ये थोडासा फरक पडला म्हणून दही मी अर्णवला दुकानला पाठवून दिलं आणि दही वगैरे आणून मग ते त्याच्यामध्ये ॲड करून मग परत तळलं. तर इकडे चिकन पण शिजत आलं होतं, तर त्याची तयारी आधी मसाला बनवून घेऊया म्हटलं, म्हणून मी एकीकडे ते भाजतात चिकन 65 तोपर्यंत इकडे मसाला पण भाजून घेणार आहे. तर चिकनसाठी ग्रेव्हीसाठी मी आता फक्त जसं आहे तसंच रेग्युलरच्या मसाल्यामध्ये बनवणार आहे. इकडे मी टोमॅटो पेस्ट वगैरे बनवलेली नाही, तर त्या पद्धतीने पण आपण बनवू शकतो आणि इकडे साध्या पद्धतीने पण आपण बनवू शकतो. तर त्याच्यामध्ये चवीमध्ये फरक पडतो, वेगवेगळेच म्हणजे टेस्ट येते त्याला. तर मी इकडे फक्त खोबऱ्याचा मसाला तीळ वगैरे घालून बनवलेला आहे, जो आपला कोल्हापुरी मसाला आपण म्हणतो. तर तो मसाला घातला आहे मी त्याच्यामध्ये आणि फक्त लाल तिखट वगैरे घालून मग मी ते त्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे. तर इकडे दही घातल्यामुळं काय झालं, दह्यातला जो मी डायरेक्ट दुकानातून आणलं आणि दही त्याच्यामध्ये ॲड केलं. तर दही तसं घालायचं न करता घट्ट दही एकदम घालायचं, त्याच्यामध्ये पाणी थोडं असल्यामुळं ते एकदम तेलात टाकल्यानंतर खाली लगेच तळायला जाऊन बसलं, त्यामुळे थोडेसे पीस त्यातले तळायला लागलेत. तर असं करू नका, मॅग्नेट केल्याशिवाय अजिबात चिकन 65 करायला जाऊ नका. आता ही माझी चूक झाली, परत अशी करणार नाही मी. तरी देखील दही वगैरे घातल्यानंतर टेस्ट चांगली आली, त्यांना आवडली. तर अर्णवला तर घाई एकदम लागली होती चिकन 65ची, कारण त्याला खूप आवडतं, त्यामुळे त्याला कंट्रोलच होत नव्हतं. आणि मगाशी जे केले होते ते त्यांनी संपवून टाकले होते दोघांनी पण, आणि मग त्यांना परत बनवून दिली. तर इकडे 2 लेग पीस होते, ते देखील मी इकडे तळायला ठेवलेत. इकडे मसाला देखील माझा भाजतोय. जानू खाली चपात्या लाटून देते, तिला सांगितले की मी पेपरवरती चपात्या करेल तशा तिथं ठेव, जेणेकरून हे झालं की माझं मग मी तवा ठेवून लागलीच आता ह्यांना जेवायला वाढेल तसं मी त्यांना एक एक भाजून देणार आहे. तर इकडे बघा मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मसाल्यामध्ये, आणि आता बस फक्त थोडंसं पाणी घालून मसाला चांगला भाजून घेणार आणि मग त्याच्यामध्ये चिकन हे शिजलेलं आहे ते घालणार त्याच्यामध्ये. 3 शेगडे असल्यामुळं हा फायदा होतो की जेवण पटकन आवरतं, वेळ लागत नाही, एकीकडे एक टाकू शकतो आपण. तर हे सगळं मी चिकन त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि पिल्ल्यांना देखील आम्ही मसाल्याचंच घालतो, त्यांना असं फक्त शिजवलेलं मीठ लावलेलं आम्ही घालत नाही. तर इकडे मी रस्स्याला देखील फोडणी टाकलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा जात होता, त्यामुळे मी सगळ्या रेसिपी शेअर केलेल्या नाहीत, त्यामुळे व्हिडिओचा एंड आता इथंच करते. पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.